नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 मार्च वार रविवार म्हणजे उद्या आणि या दिवशी आली आहे कामदा एकादशी. हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातला एकादशीला कामदा एकादशी म्हटलं जातं. ही हिंदू नवीन वर्षातला पहिला एकादशी असल्याने तिच्या विशेष महत्त्व आहे. कामदा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण करणारी असे मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूच्या विधिवत पूजा केल्याने सर्व पाप नष्ट होतं आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतं. एकादशीच्या व्रताचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी ते योग्य वेळी सोडणे आवश्यकता आहे. द्वितीय तिथीला सूर्योदयाच्या नंतर व्रत सोडावे. सोमवारी म्हणजे 30 मार्च रोजी सकाळी तुम्ही 6:14 पासून ते 7:05 दरम्यान उपवास हा सोडू शकता. याच्या वेळामध्ये जर तुम्ही उपवास सोडला तर तुम्हाला व्रताच्या पूर्ण फळ हे प्राप्त होणार आहे असं शास्त्रात सांगितलं आहे. कामदा एकादशी व्रताच्या पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातला आणि कुटुंबातला सर्व पापे व वाईट शक्ती दूर होतात. हे व्रत व्यक्तीला आरोग्य, सुख आणि समृद्धी प्रदान करतो. हे व्रत व्यक्तीला जन्म मृत्यूच्या कधी न सापडणाऱ्या चक्रातून मोक्ष मिळण्यासाठी मदत करतं. कामदा एकादशीच्या व्रताच्या पालन केल्याने निशांतना जोडप्यांना संतती प्राप्त होतं. तसेच कामदा एकादशीच्या व्रत केल्यानं ब्रह्मदेवतांच्या पापापासून ते आजपर्यंत केलेली सर्व पापापासून मुक्त मिळत असतं म्हटलं जातं की तसेच कामदा एकादशीच्या व्रत कथेच्या पठण किंवा श्रवण केल्याने वाजपेयी यज्ञ सख्या यज्ञाच्या पुण्य प्राप्त होतं. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असतं. तुम्ही कामदा एकादशीच्या व्रत नाही केला तरीही चालेल, पण आवर्जून गाईला खाऊ घाला. ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडित तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. तर ती वस्तू कोणती आहे? गाईला खाऊ घालायची कोणती वेळात खाऊ घालायचे आहे याच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या आणि अंथरूणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीच्या स्मरण करायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंत पटीने पुण्य हे प्राप्ती होत असतो. यानंतरनं आपल्याला स्वच्छ स्नान करायच्या. यानंतरनं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करा. यानंतरनं आपल्याला कामदा एकादशीचे व्रत करायचा संकल्प हा करायचा आहे. यानंतरनं आपल्याला 1 तांब्याचा कलश घ्यायचा. यामध्ये शुद्ध पाणी, पिण्याचं पाणी भरून घ्यायच्या. त्यामध्ये फुलं टाकायच्या, तांदूळ टाकायच्या, थोडीशी सिंदूर घालायचे आहे आणि हे जल जे आहे ते आपल्याला सूर्योदयाला अर्पण करायचे आहे.
असं हे जल सूर्योदयाला अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाच्या प्राप्तीही होत असतं. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतं. जर आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णू मूर्ती असेल तर त्यांना तुम्हाला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे. यानंतर स्वच्छ पुसून त्यांना पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचे आहे. त्यांना चंदन, त्यांच्याबरोबर पवित्र धागा, अक्षदा, फुले, तीळ, धूप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे आहे. पिवळी फुलं तसेच पिवळी फळं श्रीहरी विष्णूला अतिशय प्रियती अर्पण करून घ्यायचे आहे. सुपारी, नारळ व सर्व वस्तू अर्पण श्रीहरी विष्णूला करून घ्यायचे आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या वस्तू आहे ती म्हणजे तुळशी. तुळशीचं पत्र श्रीहरी विष्णूला तुळशीचं पत्र अतिशय प्रिय आहे. म्हणूनच आपल्याला काय करायचं की एक तुळशीचं पत्र आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे. आपल्या मनातली इच्छा बोलून ते तुळशीचं पत्र जे आहे तर ते श्रीहरी विष्णूला चरणावर अर्पण करायचे आहे. अशा केल्यामुळे आपले कितीही कठीणातल्या कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. यानंतर आपल्याला कामदा एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करून घ्यायचे. याच्याबरोबर आपल्याला आरती करून घ्यायची आहे. आपल्याकडून झालेली कळत नकळत चुकीच्या आपल्याला क्षमा मागायची आहे. तसेच आपल्याला भगवान विष्णूच्या स्तोत्राचे पठण करायचे आहे. तसेच विष्णू सहस्त्रनामाच्या सुद्धा पठण करायचे आहे. या दिवशी जागरण करायला सुद्धा विशेष महत्त्वही दिलं जातं. द्वादशीला दिवशी ब्राह्मणानं जेवण दिल्यानंतर आपल्याला स्वास्तिक अन्न ग्रहण करून व्रताच्या पारण हे करायचे. अशी रीतीने आपल्याला पूजा विधीही करून घ्यायचे आहे. आता ही गोसावा आपल्याला कधी करायचे तर आपण कामदा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही सेवा जी आहे ती करू शकता. कारण हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असा महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला होता. याच्याबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मी स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवता निवास असतं. गाय 11 रुद्राची आई आहे, 8 वासूची कन्या आहे, 12 आदी त्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जे व्यक्ती गोसावी करत त्यांच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतात पण त्यांना मृत्यू पक्षाच्या स्वर्गाच्या प्राप्ती सुद्धा होत असतो. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसावी केले होते आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळाला होता. म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून ही गोसावी जी आहे तर ती एकादशीच्या दिवशी करायची. आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसावी करू शकतात किंवा एखादी गोठ्यात जाऊ शकतात किंवा गोशाळामध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे. गायीच्या जवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी ही अर्पण करून घ्यायचे आहे. तीळ, हळद, कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून आरती करून घ्यायची आहे. यानंतर जी वस्तू गायीला खायला द्यायची आहे म्हणजे पिवळी केळी तसेच आपल्याला गूळ खायला द्यायचे आहे. आपल्याला पिवळी केळी जी आहे ती तुम्ही 2, 5, 7 कितीही देऊ शकता. तसेच गूळ सुद्धा खायला घालायचे आहे. गायीला पिवळी केळी खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतल्या
गुरुग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी ज्या आर्थिक समस्या यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतो. पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामनाही करावे लागत नाही. याच्याबरोबर गायला गूळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे जे ग्रह दोष आहेत त्यांच्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतो. राहू केतू मंगल दोषापासून मुक्तता मिळत असतो. ज्या मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांना आवर्जून अशी ही पिवळी केळी आणि गूळ जे आहे ते गायला खायला घालायचे आहे. यानंतर आवर्जून आपल्याला गायला पाणी प्यायला द्यायची किंवा अगदी तुम्ही हिरवी चारा सुद्धा गायला खायला देऊ शकता. गायला हिरवी चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतला बुधग्रह हा बलवान होतं. बुधग्रह हा नोकरी, व्यवसाय, करिअर संबंधित मानला जातं आणि जर आपल्या कुंडलीतला बुधग्रह बलवान झालं तर आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावे लागत नाही. आपल्या हातातून आपल्याला या वस्तू जी आहेत ते गायला खायला घालायच्या आहे. असं म्हटलं जातं की गाय जेव्हा आपल्या हातातनं या वस्तू खातं आणि ती जी आपल्या हाताला लागतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे दोष दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असतं. यानंतर आपल्याला आवर्जून गायीला पाणी प्यायला द्यायचे आहे. गायीभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आहे. 11 प्रदक्षिणे करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालीच्या थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावरती टिळा हा लावायचा. कारण जे मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा हा सर्व तीर्थामध्ये स्नानही केल्याने पुण्यही प्राप्त होत असतो. आता गाय जर स्पर्श करून देत नसेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात फिरायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. एकादशीच्या दिवशी ही गोसावी करण्याला विशेष महत्त्वही दिलं जातं. गोसावी केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडी हा तर नष्ट होणारच आहे. पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भरभरीत अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्य कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ.